या ठिकाणी उपस्थित असलेले जयतीर्थ मेउंडी, भरत बलवली आणि आनंद भाटे यांचा एक सुरेल कार्यक्रम आपल्याला बघायला मिळणार आहे, ते म्हणजे सुरा मी वंदिले. तर याची सुद्धा एक झलक या मंचावरती होणार आहे. केतकी गुलाब जूही चंपक बन फूल, केतकी गुलाब जूही चंपक बन फूल, ऋतु बसंत अपनो कंद गोरी गरवाल गाय, झूलना में बैठ आज पी के संग झूले, पी के संग झूले, केतकी गुलाब जूही चंपक बन फूले. केतकी गुलाब जूही चंपक बन फूले, ऋतु बसंत अपनो कंद गोरी गरवाल गाय, झूलना में बैठ आज, झूलना में बैठ आज पी के संग झूले, पी के संग झूले, केतकी गुलाब जूही चंपक बन फूले, चंपक बन फूले, चंपक बन फूले. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. ईश म्हणा जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. ईश म्हणा जगदीश म्हणा, ईश म्हणा. जगदीश म्हणा, सर्वेश म्हणा, परमेश म्हणा. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. हरी म्हणा तुम्ही गोविंद म्हणा, तुम्ही गोपाल म्हणा, हरी नारायण. गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल हरी नारायण, गोविंद गोपाल
तर बाकीच्या प्रश्नांकडे पण येणार आहे. तुमचा प्रश्न आहे काय? हा आपला पण आहे ना प्रश्न आहे मोठा प्रश्न. वा घ्या आता. हा मग ते राहुल सरांचा मी लय मोठा फॅन आहे. राहुल सक्सेना सरांना. हा लय मोठा फॅन आहे. त्यांची मी गाणी खूप ऐकलेली आहेत. त्यांचे मोठमोठे इव्हेंट पाहिलेले आहेत. त्यांच्या ते सारेगमपासून त्यांना मी फॉलो करतोय. लय आपण फॅन आहे तुमचे. मग ठीक आहे ठीक आहे. प्रश्न घ्या आता काय. नाही, हा लुक आवडतो आपल्याला सरांचा आज लुक नवीन केला तो लय नवीन आपल्याला लुक आहे. हा हा हा, मी पण पहिल्यांदा बघितलं. सर आपल्याला लय आवडला लुक सर. अच्छा धन्यवाद. प्रश्न काय आहे? नाही प्रश्न असा आहे हा लुक कसा ठेवणार आहे सर कंटिन्यू तुम्ही? हाँ, इससे बहुत फायदा होता है कभी कभी. हाँ सर तो मेरा एक फायदा करके दो ना. क्या? अभी आपको जिलेट मिलेगा वो मेरे को दे दो. चलेगा चलेगा. तर असे काही प्रेक्षक असतात, प्लीज त्यांना हाकलून द्या. खरं तर या गावामध्ये गंमत जम्मत असते, मजा मस्करी चालतेच, पण एक गोष्ट आहे जी खूप वेगळी असते. पोस्टमन काका येत आहेत. बघूयात कुठलं पत्र घेऊन आलेत कुणासाठी. हे एक पत्र आलंय एका मुलीने आपल्या आईसाठी. वा वा. मी वाचून दाखवतो. प्रिय आई, खरं तर आपण रोज बोलतो फोनवर, पण काही गोष्टी नाही सांगता येत मोकळेपणानं फोनवर, म्हणून हे पत्र. आज 10 वर्ष झाली गावाकडून मी मुंबईला येऊन. तू शिकवलंस, मोठं केलंस. आपली पोरगी गावात राहिली तर चूल आणि मूल या गोष्टी बाहेर येणार नाही हे तुला माहीत होतं. पदवी घेऊन मी नोकरीला लागले तेव्हा गावात पेढे वाटले होतेस तू मला सांगायचीस. झाशीची राणी, जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांच्या गोष्टीतली एक तुला वाटते मी. पण आज मी खूप अस्वस्थ आहे. एवढ्या थोर बायका होऊन गेल्या ज्यांनी जगाचा विचार केला. आजही आपल्या कुटुंबासाठी झटणारी स्त्री काय कमी थोर आहे? पण तिचा विचार कोण करतं? आई, तू असं समजू नकोस की माझं वाईट चाललंय. अगं, मुलींना शहरात खूप चांगल्या क्षेत्रात संधी आहे, चांगला पगार आहे, समान दर्जा आहे. हे सगळं सावित्रीबाई फुले यांनी केलेल्या संघर्षामुळे, ताराबाई शिंदे यांच्यासारख्या लेखिकांच्या निर्भीड लिखाणामुळे, अहिल्याबाई होळकर यांच्यासारख्या आदर्श राज्यकारभार करणाऱ्या राणीमुळे आणि कल्पना चावलासारख्या धाडसी मुलीमुळे. फक्त अडचण अशी आहे आई की आजकाल या सगळ्या थोर बायका माझ्या स्वप्नात येतात. या बंडखोर बायका मला खूप अस्वस्थ करतात. मग माझी मलाच लाज वाटते. तुला सुद्धा फोनवर बोलू शकले नाही आई. पण घराबाहेर पडले की रस्त्यावर शौचालय सापडत नाही. 6 तास मी तशीच फिरत असते गुदमरल्यासारखी. पण बोलणार कुणाला? एवढ्या वेगवेगळ्या विषयावर बंडखोरी केलेल्या बायका आहेत आपल्याकडे, पण आज लाज वाटते आपण त्यांचे वारस आहोत असं सांगायला.